नमस्कार. प्राईम पॉइंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. सुप्रीम कोर्टामध्ये दोन्ही शिवसेनेचा जो पक्ष आणि चिन्हाचा वाद सुरू आहे त्याची आज सुनावणी होती. खरं तर कालपासून ही सुनावणी सुरू झाली होती, पण काल सुनावणी झाली नाही कारण वेळ कमी राहिला. कपिल सिब्बल म्हणाले मला माझी मांडणी करायची आहे. दुसऱ्या दिवशी जर तुम्ही वेळ देत असाल तर मी माझी मांडणी करू शकेन. आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा लगेचच आजची वेळ दिली, म्हणजे 5 तारखेची. आज सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या समोर ही सुनावणी संपलेली आहे. आणि ही संपल्या मी आता आजच्या सगळ्या सुनावणीमध्ये काय झालं आणि कपिल सिब्बलांनी कशी जबरदस्तपणे सगळा युक्तिवाद केलाय हे तुमच्यासमोर मी ठेवणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कपिल सिब्बल यांनी 2 ते 3 गोष्टींवर प्रचंड भर दिलेला आहे. एक, राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष याच्यामध्ये विधानसभा अध्यक्षांनी गल्लत केली आहे. 2, आमदारांच्या संख्येवर निवडणूक आयोगानं पक्ष आणि चिन्ह हे एकनाथ शिंदेंकडे दिलं. खरं तर आमदार अपात्र ठरलेले असताना ते झालंय, त्यामुळे तोही निर्णय चुकीचा कसा आहे याची मांडणी सिब्बलांनी केली. कपिल सिब्बल हे ठाकरे गटाचे वकील आहेत आणि आज त्यांनी जो युक्तिवाद केलाय तो या प्रमुख मुद्द्यांवर धरून केलेला आहे. एक तर 3 प्रश्नांवर सुप्रीम कोर्टामध्ये ही सगळी केस सुरू आहे. एक, आमदार अपात्र, त्याच्यानंतर दुसरं पक्ष आणि चिन्ह यांचा वाद, आणि तिसरं विधानसभा अध्यक्षांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयात हा निर्णय कसा चुकीचा आहे यावर खरं तर ही सगळी केस उभी आहे आणि त्याच्याबद्दलची सुनावणी होती आहे. आज कपिल सिब्बलांनी हा प्रयत्न केलेला आहे त्यांच्या या सगळ्या मांडणीमध्ये की मुळात राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष याच्यामध्ये कशी गल्लत झालेली आहे. आणि मग त्यासाठी त्यांनी एक सगळा इतिहास कोर्टाच्या समोर मांडलाय, पण तो सुद्धा अगदी मुद्देसूद. कारण कोर्टाने सिब्बलांना सांगितलेलं होतं तुम्हाला जी काही मांडणी करायची आहे ती संक्षिप्त स्वरूपामध्ये मुद्देसूद तुम्ही तुमचे मुद्दे मांडा. त्याप्रमाणे कपिल सिब्बलांनी आज मग पहिल्या सगळ्या दिवसापासूनच याची सगळी मांडणी केली आहे. या मांडणीमध्ये त्यांनी 1966 मध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना या पक्षाची स्थापना केली तेव्हापासून हा पक्ष कशा पद्धतीनं चालला, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी याचं नेतृत्व कसं केलं, वेळोवेळी निवडणूक आयोगाकडे या पक्षाच्या घटना दुरुस्तीचे जे काही म्हणजे जे बैठकीमध्ये घटना दुरुस्ती होते त्याचे सगळी कागदपत्र ही वेळोवेळी ही निवडणूक आयोगाकडे दिलेली आहेत. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी पक्षामध्ये त्यांनी आपल्याकडे कमान घेतली. आता मुद्दा हाच आहे की ज्याच्यावर शिंदे गटाच्या वकिलांनी मागच्या वेळेला त्यांच्या युक्तिवादामध्ये असं म्हटलं होतं की मुळामध्ये निवडणूक आयोगाकडे, केंद्रीय निवडणूक आयोगाकडे शिवसेनेच्या 2011 का 12 आता मला ती अगदी हे आठवत नाही आहे, पण त्यानंतर जे काही घटनेमधले पक्षाच्या घटनेमधले जे बदल झालेले आहेत ते बदल निवडणूक आयोगाकडे दिलेलेच नाही आहेत. आणि या मुद्द्यावर हा सगळा खेळ सुनावणीचा सुरू आहे. पण कपिल सिब्बलांनी आज त्यातली जी मांडणी केली आहे ती प्रभावी मांडणी केली आहे. कपिल सिब्बल असं म्हणाले की 2018 मध्ये, लक्षात घ्या, 2018 मध्ये शिवसेना पक्षाची घटना दुरुस्ती करण्यात आली. त्यासाठी बैठक बोलवली. ही बैठक कोणाच्या नेतृत्वामध्ये बोलवली तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये बोलवली. या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंना पक्षप्रमुख करण्यात आलं. लक्षात घ्या, या बैठकीत उद्धव ठाकरेंना पक्षप्रमुख करण्यात आलं. एकनाथ शिंदे हे गटनेता झाले आणि त्याचप्रमाणे सुनील प्रभू हे व्हीप म्हणजेच प्रतोद झाले. या पद्धतीची या बैठकीमध्ये घटनेमध्ये
मांडणी करण्यात आली. याबाबतचं सविस्तर सगळं डॉक्युमेंटेशन हे निवडणूक आयोगाकडे आम्ही दिलं. हे आम्ही विधानसभा अध्यक्षांकडे दिलं. ज्या वेळेला विधानसभा अध्यक्षांकडे आम्ही हे द्यायला गेलो त्यावेळेला विधानसभा अध्यक्ष नव्हते, कारण नाना पटोलेंनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला होता. त्यामुळे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ त्यावेळेला होते. आम्ही विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयामध्ये या सगळ्या पद्धतीचं डॉक्युमेंटेशन ठेवलेलं आहे आणि निवडणूक आयोगाकडेही दिलंय, संबंधित ज्या काही संस्था आहेत त्यांच्याकडेही दिलेलं आहे. अशा पद्धतीची मांडणी ही कपिल सिब्बल यांनी केलेली आहे. म्हणजे कपिल सिब्बलांचं याच्यातनं म्हणणं असं आहे की ज्या एकनाथ शिंदेची गटनेता ही निवड झाली त्याला आक्षेप घेण्यात आला नाही. ज्या उद्धव ठाकरेंना तुम्ही पक्षप्रमुख म्हणून निवडलत तेव्हा तुम्ही आक्षेप घेतला नाहीत. सुनील प्रभू यांची व्हीप म्हणून प्रतोद म्हणून निवड झाली त्याला आक्षेप नाही. मग तुम्ही असं म्हणूच कसं शकता की उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुखच नाही आहेत, काशी कोणती बैठकच झाली नाही, कोणती डॉक्युमेंटेशन ही निवडणूक आयोगाकडे गेलीच नाहीत. ही मांडणी करण्याचा प्रयत्न हा कपिल सिब्बल यांनी केलेला आहे. कोर्टाकडून आता याच्यामध्ये 2-3 जे मुद्दे ते मी तुम्हाला सांगतो की त्याच्यामध्ये आता सिब्बल असं म्हणतात की जेव्हा 2022 मध्ये एकनाथ शिंदेच्या बरोबर जे काही पहिला गट 16 ते 17 आमदारांचा फुटला, बाहेर पडला आणि तो सुरतमध्ये गेला. सुरतमध्ये गेला म्हणजे कुठे गेला हो? तो मोदी आणि शहांच्या गुजरातमध्ये गेला. आणि हे तुम्ही नमूद करा. अशा पद्धतीची मांडणी ही कपिल सिब्बलांनी केली आहे. त्यानंतर सुरतवरनं ही मंडळी गुवाहाटीला गेली. एक तर मुळामध्ये पहिल्यांदा 16-17 आमदार गेले, त्याच्यानंतर पुन्हा 10-12 आमदार गेले, असं टप्प्याटप्प्याने आमदार गेलेत. ते गुवाहाटीला गेले. या दरम्यान उद्धव ठाकरेंनी मुंबईमध्ये एक बैठक बोलावली. सुनील प्रभू यांनी त्याचा व्हीप काढला. यासाठी एकनाथ शिंदे यांना संपर्क करण्यात येत होता, परंतु त्यांचा संपर्क झाला नाही. त्यांना हा निरोप पाठवण्यात आला की तुमच्या गटनेता म्हणून अध्यक्षतेखाली आपल्याला बैठक घ्यायची आहे. आणि ते त्या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत कारण ते गुवाहाटीला गेलेले होते. आणि मग अशा वेळी पक्षाने गटनेता बदलला आणि मग कोणीतरी श्री अनिल म्हणून आहेत ते गटनेता झाले. अनिल मला आडनाव आत्ता लक्षात येत नाही आहे, पण मग त्यांना गटनेता केलं. याची मांडणी सुद्धा कपिल सिब्बलांनी केली आहे. आता खरं तर लोकांना असा प्रश्न पडलाय की कपिल सिब्बलांनी आमदार अपात्रतेवर एवढा भर का दिलेला आहे? कारण आता मुद्दा असा झालाय की अनेक तज्ञ असं म्हणतात की आमदार अपात्रतेचा आता मुद्दा फार प्रभावी राहिलेला नाही आहे. कारण आता त्यानंतर एकनाथ शिंदे किंवा एकनाथ शिंदेच्या बरोबर जे आमदार गेलेत, यानंतर आता निवडणुका झाल्यात आणि हे आमदार आता दुसऱ्या पक्षातनं म्हणजे दुसऱ्यांदा आता ते त्यांच्या स्वबळावर निवडूनही आलेले आहेत. त्यामुळे आमदार अपात्रतेचा मुद्दा हा आता फार व्हॅलिड होत नाही. परंतु कपिल सिब्बल हे त्याच मुद्द्यावर भर का देत आहेत असा प्रश्न तुमच्याही मनामध्ये येत असेल, तो माझ्याही मनामध्ये आला. पण त्याचं कारण असं आहे की कपिल सिब्बल ही मांडणी करू पाहतायत की मुळात आमदार अपात्र नाहीत. हा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला. कुठलेच आमदार, दोन्ही आमदार म्हणजे ठाकरे गटातले आमदार अपात्र झाले नाहीत, एकनाथ शिंदेच्याकडचे आमदार अपात्र झाले नाहीत. मुळात हा निर्णयच चुकीचा आहे. कारण जेव्हा 2/3 मेजॉरिटीनी उद्धव ठाकरेंच्या पक्षातनं एकनाथ शिंदेच्या बरोबर जे आमदार बाहेर पडले ते 2/3 मेजॉरिटीनी बाहेर पडले, हे बरोबर आहे. पण 2/3 संख्येनं बाहेर पडलेल्या आमदारांना दुसऱ्या पक्षामध्ये एकतर विलीन व्हावं लागतं, नाहीतर त्यांना स्वतंत्र पक्ष निर्माण करावा लागतो. तसं झालंच नाही. त्यांनी शिवसेनेवरच आपला दावा केला आणि निवडणूक आयोगाने
आमदारांच्या संख्येवर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला चिन्ह, नाव आणि पक्ष बहाल करून टाकला, जिथे की हे आमदार अपात्र होतात. कारण जर का परिशिष्ट 10 नुसार, कलम 10 नुसार, परिशिष्ट 2 नुसार क्लिअर कट संविधानातल्या परिशिष्ट कलम 10 मध्ये क्लिअर कट असं म्हटलेलं आहे की 2/3 मेजॉरिटी जर का जात असेल तर त्या आमदारांना किंवा त्या खासदारांना दुसऱ्या पक्षामध्ये विलीन व्हावं लागतं. म्हणून तुम्ही लक्षात घ्या की तृणमूल काँग्रेसमधले खासदार 20 खासदार बाहेर पडले, त्यांनी एका दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश केला. उद्धव ठाकरेंचे आता खासदार बाहेर पडले, त्यांनी एकनाथ शिंदेच्या पक्षामध्ये प्रवेश केला. मग जेव्हा ठाकरेंची साथ सोडून हे आमदार बाहेर पडले तेव्हा त्यांनी दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश करणं हे क्रमप्राप्त होतं किंवा कायद्यानुसार संविधानाच्या कलम 10 नुसार परिशिष्ट 2 नुसार हे म्हणजे त्यांनी दुसऱ्या पक्षामध्ये जाणं होतं, पण ते गेले नाहीत. त्यांनी हाच पक्ष आम्ही त्याच पक्षात आहोत असं म्हटलं आणि मग निवडणूक आयोगाने आमदारांच्या संख्येवर त्यांना चिन्ह दिलं. हे गैर आहे. म्हणून विधानसभा अध्यक्षांनी आमदारांना अपात्र ठरवलं नाही याही गोष्टीवर कपिल सिब्बल यांनी लक्ष वेधलं आणि म्हणून तिथे ते असं म्हणतात की विधानसभा अध्यक्षांनी एक गल्लत केली आहे की राजकीय पक्ष आणि ज्याला आपण विधिमंडळ पक्ष, तुम्ही विधिमंडळ पक्ष म्हणून जर त्या गटाकडे बघितलं तर योग्य आहे, पण मुळात राजकीय पक्ष आहे. तो राजकीय पक्ष, त्या राजकीय पक्षाची घटना, त्या राजकीय पक्षाची स्थापना, त्या राजकीय पक्षामध्ये वेळोवेळी झालेले बदल, ते बदल निवडणूक आयोगांकडे मांडण्यात आलेले आहेत. असं सगळं असताना तुम्ही विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष याचा एकत्रीकरण केलं आणि आमदार अपात्र आहेत असा निर्णय दिलात, हाच मुळामध्ये अयोग्य निर्णय आहे असा युक्तिवाद हा कपिल सिब्बल यांनी केलेला आहे. कपिल सिब्बलांचं हेच म्हणणं आहे की आमदार अपात्रतेच्या बाबतीमध्ये जर का निर्णय राहुल नार्वेकरांनी दिला असता तर निवडणूक आयोगाला चिन्ह आणि पक्ष बहाल करण्याचा अधिकारच राहिला नसता. त्यामुळे एक निर्णय, पहिला निर्णय जो चुकीचा आहे तो विधानसभा अध्यक्षांचा आहे. त्याच्यानंतर निवडणूक आयोगाला अशा पद्धतीने चिन्ह आणि पक्ष हे देता येत नाही असा दुसरा मांडणी ही कपिल सिब्बल यांनी केलेली आहे. आणि त्याचबरोबर मग कपिल सिब्बल असंही म्हणतात की हा खरं तर एक पक्षांतर्गत वाद आहे. हा पक्षांतर्गत वाद जो आहे, या पक्षांतर वादामध्ये विधिमंडळ पक्षाचा उल्लेख करणं हेच मुळात गैर आहे. लक्षात घ्या कपिल सिब्बल काय मांडणी करू पाहतायत. म्हणजे ज्या गोष्टींवर आक्षेप हा एकनाथ शिंदेच्या वकिलांकडनं घेण्यात आला होता, मुळात तो आक्षेप खोडण्याचं काम कपिल सिब्बल यांच्यासारखा एक मातब्बर वकील, अनुभवी वकील ही मांडणी करण्याचा प्रयत्न करतोय. तो कोर्टाला हे सांगण्याचा प्रयत्न करतोय की मुळात आमदार अपात्र झालेले आहे, अपात्र नाहीत, हीच मुळात चूक आहे. कारण ते अपात्रच आहेत. त्यांनी 2/3 मेजॉरिटीचा जो काही नियम आहे संविधानातला तो पायदळी तुडवलेला आहे हे सांगण्याचा प्रयत्न कपिल सिब्बल करत आहेत. आता लोकांच्या मनामध्ये प्रश्न हा येतो की कपिल सिब्बल यावर का भर देत आहेत. एक लक्षात घ्या, जर का या मांडणीतनं कपिल सिब्बल कोर्टाला हे सांगण्यामध्ये यशस्वी ठरले की आमदार अपात्र होते, तर कोर्टाला या बाबतीमध्ये निदान विचार करायला जरी कपिल सिब्बलांनी भाग पाडलं तरी मग पुढचा मुद्दा येतो, तो म्हणजे मग निवडणूक आयोगाने जे चिन्ह आणि पक्ष एकनाथ शिंदेकडे बहाल केलाय त्याच्यावर सुद्धा मग कोर्टाला विचार करावा लागेल. म्हणून कपिल सिब्बल हे मुळामध्ये म्हणजे जरी आता हे सगळे आमदार आपल्या स्वबळावर आता दुसऱ्यांदा निवडणुकांमधनं जिंकून आलेले असले तरीही मूळ चूक जी झालेली आहे,
मूळ घटना जे कलम आहे ते कशा पद्धतीने पायदळी तुडवलं गेलेलं आहे, ही मांडणी कपिल सिब्बलांनी कोर्टामध्ये केलेली आहे. आणि आज कोर्टाने कपिल सिब्बलांना पूर्ण वेळ या मांडणीसाठी दिलेला आहे. उद्या पुन्हा एकदा कोर्टामध्ये दुपारी सुनावणीला सुरुवात होणार आहे. म्हणजे काल जे आपण म्हटलं होतं की तारीख पे तारीख ही होते आणि ती झाली आहे, ती होत आली आहे. 2023 पासूनचं हे प्रकरण आहे. आज 2026 मध्ये आपण आलोय. इतकं महत्वाची केस ही सुप्रीम कोर्टामध्ये स्टँड झालेली असताना 3 वर्ष या गोष्टीला उलटतायत. मध्ये बऱ्याच गोष्टी निघून गेलेल्या आहेत. म्हणून आता काही तज्ज्ञ म्हणतात की या अपात्रतेच्या मुद्द्याला फार आता अर्थ राहिलेला नाही. पण कपिल सिब्बलांसारखा जो एक जाणकार वकील आहे त्याला हे माहिती आहे की जर मुळामध्येच कशा त्रुटी राहिलेल्या आहेत, मुळामध्येच कशा चुका झालेल्या आहेत, हे जर कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं तर मग पुढचा गुंता जो आहे, पुढचे निर्णय जे आहेत ते सुलभतेने सुटू शकतात. आणि म्हणून कपिल सिब्बलांनी मूळ मुद्द्यालाच, आमदार अपात्रतेच्या मुद्द्यालाच हात घातलेला आहे. आणि त्यासाठी त्यांनी ठाकरे गटाच्या, शिवसेनेची सगळी कुंडलीच ही कोर्टासमोर मांडलेली आहे. आत्तापर्यंत वेळोवेळी घटनेतल्या दुरुस्तीची कागदपत्र ही निवडणूक आयोगाकडे कशी देण्यात आली ती मांडणी कपिल सिब्बलांनी केलेली आहे. आणि आता उद्याच्या सुनावणीकडे देखील आपल्या सगळ्यांचं लक्ष असणार आहे. कारण हा झाला एक प्राथमिक मांडणीचा मुद्दा. आता तांत्रिक मुद्दे जे आहेत, आता कोर्टाकडून सुद्धा कपिल सिब्बलांना काही प्रश्न हे निश्चित केले जातील. आज सुद्धा ते केले गेलेले आहेत. त्याचप्रमाणे आता तांत्रिक मुद्द्यांवर जेव्हा याची चर्चा होईल तेव्हा कपिल सिब्बल हे तांत्रिक मुद्द्यांना सुद्धा, म्हणजे कायदेशीर भाषेमध्ये जे मुद्दे आहेत, आज इतिहास मांडला, आज टेक्निकलमध्ये जर बोलायचं झालं तर 2018 मध्ये झालेली बैठक जर तुम्ही वैध म्हणताय, त्याच्यावर तुमचे आक्षेप नाही आहेत, तर मग ती त्या बैठकीचे कागदपत्र सगळी दिलेली आहेत निवडणूक आयोगाकडे, विधानसभा अध्यक्षांकडे, त्यांच्या कार्यालयाकडे गेलेली आहेत. मग ती बैठक चुकीची कशी असेल हे मांडणे करण्यामध्ये आज कपिल सिब्बलांनी भर दिलाय. आता उद्यापासून कायदेशीर जी काही सगळी कीस असेल तो यत्न पाडला जाईल आणि मग टेक्निकल मुद्द्यांवर याचा युक्तिवाद होईल. त्याच्यानंतर एकनाथ शिंदेच्या गटाकडनं देखील वकील त्यांचा युक्तिवाद करतील. पण आजचा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती जी मी पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं की कलम 10 नुसार, परिशिष्ट 2 नुसार हे कसं चुकीचं झालंय हा मुद्दा कपिल सिब्बल समोर आणू पाहतायत. आमदार अपात्र आहेत हा मुद्दा ते समोर आणू पाहतायत. आणि मग त्यानुसार निवडणूक आयोगाने आमदारांच्या संख्येवर चिन्ह आणि पक्ष हे एकनाथ शिंदेंना देणं हे कसं चुकीचं आहे हे कपिल सिब्बल ती मांडणी करू पाहत आहेत. म्हणजे आज नेमकं कोर्टामध्ये काय घडलंय हे मी तुमच्या समोर मांडलेलं आहे. कपिल सिब्बलांची ही मांडणी कशी वाटतीये, तुम्ही या सगळ्या मांडणीकडे कसं बघताय, नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.